नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अर्विश आणि मुमा। मंडळी, तुम्ही बोलत असेल की आरती दिसते डायरेक्ट प्लॅटफॉर्मला, तर कुठे निघाली आहे? तर मी चालले आहे मुंबईमध्ये। अक्षर आहे तर तिला थोडं फिरून आणण्याचा प्लॅन आहे माझा। बाहेर फिरण्यासाठी आम्ही घेऊन चाललो आहोत, तर भायखळ्याला जाणार आहोत आणि त्याच्या पुढे काय प्लॅनिंग आहे ते थोड्याच वेळात तुम्हाला शेअर करते। तर मंडळी, आम्ही मुंबईमध्ये आहोत भायखळा स्टेशनवरती आणि भायखळ्यामधनं राणीच्या बाग पाहण्यासाठी आम्ही चाललो आहोत। आणि मला खूप कमेंट्स होतं की ताई, मुंबईचा जो राणीचा बाग आहे तो तू दाखव म्हणून। तर आज तोच व्हिडिओ असेल आपला, मुंबईचा राणीचा बाग। आणि राणीच्या बागला येण्यासाठी तुम्हाला भायखळा स्टेशनला उतरायचं आहे CST ट्रेन पकडून। म्हणजे तुम्ही ठाण्यामधून येणार असाल किंवा मग कल्याणमधून येणार असाल, सेंट्रल लाईनला येणार असाल या साईडनी, तर तुम्हाला बरोबर CST ट्रेन पकडायची आहे। आणि CST ट्रेन पकडल्यानंतर भायखळा स्टेशनला उतरायचं आहे। तर आता मी भायखळा स्टेशनवरतीच आहे आणि इकडनं आपल्याला वॉकेबल डिस्टन्स आहे राणीचा बाग। तर चला मग। तर आता आम्ही पोहोचलो आहोत राणीच्या बागात। तुम्ही नाव बघू शकता वीर माता जिजाबाई भोसले उद्यान अँड झू असं नाव आहे राणीच्या बागाचं। चला मग आतमध्ये आता छान छान गोष्टी पाहायला भेटेल, खूप छान होणार आहे तुम्हाला पाहण्यासाठी। तर चला मग। तर आमची जस्ट एंट्री झालेली आहे आणि आता आम्ही चाललो आहोत तिकीट काढण्यासाठी तिकीट काउंटरला। आणि तिकीटचे अमाऊंट किती आहे ते मी तुम्हाला थोड्याच वेळात क्लिअर करते। चला मग। तुम्ही राणीच्या बागामध्ये एंट्री करतात तर राईट साईडलाच लगेच तिकीट काउंटर आहे आणि फर्स्ट आहे सेल्फ तिकीट झोन आहे, म्हणजे तुम्ही स्वतः तिकीट काढू शकतात। ऑनलाईन पेमेंट करून तुम्ही हे स्वतः तिकीट काढू शकतात। या व्यतिरिक्त अजून अगदी साईडलाच तिकीट काउंटर आहे, तर आपण तिकडे चाललो आहोत तिकीट काढण्यासाठी। आणि अजून एक गोष्ट, सगळ्या लहान मुलांच्या स्कूल पिकनिक ज्या आहेत त्या आलेल्या आहेत। खूप मला असं वाटतं 2 ते 3 स्कूल असतील पिकनिकसाठी आणि सगळ्या लहान मुलं दिसत आहेत आणि छान वाटतात लहान मुलांना बघून। जसं मी तुम्हाला सांगितलं पहिले, मी इकडे सेल्फ तिकीट घेऊन आहे, आणि जे मेन तिकीट काउंटर आहे ते राईट साईडला आहे। आपण आलो आहोत तिकीट काउंटरच्या इकडे। तिकीट तुम्हाला सांगते की अमाऊंट किती आहे। तर इकडे बघू शकता तुम्ही 50 आणि जे चाइल्ड आहेत 12 वर्षापर्यंत त्यांचे जे तिकीट आहे ते 25 रुपीज आहे। या व्यतिरिक्त जर तुम्ही फॅमिली असेल, हजबंड वाईफ आणि तुमचे 2 मुलं असतील, तर त्याची जी अमाऊंट आहे जो ऑल फॅमिलीसाठी 100 रुपीज दिलेली आहे। तर अशा प्रकारे तिकीट काउंटरवरती आम्ही तिकीट काढतो। तुम्ही पाहू शकता की मी तिकीट काढलेले आता। तर तिकीट काढून झालेलं आहे। चला मग आता इकडे मागे अक्षरा आहे आणि स्कूलच्या ज्या पिकनिक येतात ना त्यांची खूप जास्त गर्दी लहान मुलांची, आणि आर्विशला तर लहान मुलं असले का अजून मज्जा येते पाहायला। तर चला मग आता आतमध्ये काय काय पाहायला भेटतं आपल्याला ते पण तुमच्यासोबत शेअर करेल। आणि हा व्हिडिओ खूप छान होणार आहे, तुम्हाला पाहायला खूप छान वाटणार आहे, तर मग कंटिन्यू राहा। आणि हा जो मेन एंट्री गेट आहे, आता इकडनं तिकीट चेक होतील आणि आतमध्ये जायचंय। विशाल चाललाय समोर। तर तुम्ही इथे पाहू शकता, इथे ब्लॅक हॉर्स म्हणजे काळा घोड्याचं स्टॅच्यू आहे आणि ते स्टॅच्यू तुम्हाला दिसत असतं तिकडे। आणि जे स्टॅच्यू जे घोड्यावरती जे बसलेलं ते ब्रिटिश राजाचं आहे, ज्याचं नाव आहे अल्बर्ट एडवर्ड। तर तुम्ही पाहू शकता मागे, खूप फेमस स्टॅच्यू आहे ब्लॅक हॉर्स। ब्लॅक हॉर्स ना या माझ्या बॅक साईडला जे तुम्हाला दिसत असेल, तर हा जो पूर्ण राणीचा बाग आहे त्याचा पूर्ण मॅप दिलेला आहे। आणि नंबर 1 नंबर 2 वरती कोणते कोणते ॲनिमल्स आहेत, आपल्याला कुठे कुठे काय पाहायला भेटणार आहे, त्या सगळ्या गोष्टी या मॅपमध्ये नोट केलेल्या आहे। तर तुम्ही जर एंट्री करणार असाल आणि नवीन असाल तर या मॅपची तुम्हाला खरंच खूप गरज आहे आणि फर्स्ट तुमच्या मोबाईलमध्ये याचा फोटो तुम्ही काढून घेऊ शकता आणि तुम्हाला म्हणजे फिरण्यासाठी खूप चांगली मदत होईल या गोष्टीची। तर चला आम्ही पण मॅपचा फोटो काढून घेतो आता।
पाहण्यासाठी आणि तुम्हाला माहिती आहे लहानपणी आपली मोगली कार्टून होतं, मोगलीची जी फॅमिली होती ॲनिमल्स फॅमिली ती पूर्ण इकडे शो केलेली आहे. तुम्ही इकडे बघू शकता. इकडे आहे मोगली, त्याच्यानंतर इकडे आहे बालू आणि या व्यतिरिक्त इकडे आहे बगीरा, वरती आहे का. तर अशा प्रकारे मोगलीची फॅमिली इकडे आपल्याला स्टॅच्यू मध्ये पाहायला मिळालेली आहे. आणि आता आपण चाललो आहोत अस्वल पाहण्यासाठी. चला, तुम्ही इकडे बघू शकता अस्वल मध्ये बसलेलं आहे, त्याच्या गुफेमध्ये बसलंय ते. आता आम्ही आलो आहे इथे वाघ बघण्यासाठी. आता तुम्हाला आता दाखवतो मी. इथे लिहिलेलं आहे टायगर टेरिटरी, तर तुम्ही बघू शकता इथे. चला तुम्हाला वाघ दाखवतो आता. टायगर कुठे हरवेश? टायगर आहे तिकडे. बाबू टायगर कशा करतो? अशा करतो. अच्छा. आता तुम्ही ते पाहू शकता इथे टायगर इथे बसलाय, तो शांत बसलाय. वाव, कसली एंट्री दिली भारी त्याने, जबरदस्त. आमचं फिरणं चालू आहे आणि थोडीशी भूक लागली आहे, त्याच्यासाठी इकडेच आतमध्ये एंट्री केल्यानंतर आहे ना कॅफे आहे. तिकडे तुम्हाला म्हणजे जे स्नॅक्सचे आयटम आहेत ते मिळून जातील, जसं समोसा, पिझ्झा, या व्यतिरिक्त अजून कॉफी, चाय वगैरे सगळं आहे, ज्यूस आहे. सगळ्या गोष्टी इकडे फिरता फिरता तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता. दाखवते तुम्हाला मी. हे इकडे आहे कॅफे. आपण आलो आहोत आता बारसिंगा पाहण्यासाठी. शार्क डिअर म्हणून नाव आहे. तर चला बारसिंगा दाखवते मी तुम्हाला. या. छान मस्त त्यांचा कळप करून उभे राहिलेत ना. स्पॉटेड डिअर आहे. इकडे सगळे मॅप सारखं दिलेलं आहे, काय काय कोणते कोणते पक्षी तुम्हाला इथे पाहायला मिळतील किंवा कोणते प्राणी पाहायला मिळतील हे सगळं असं दिलेलं आहे. आणि हेच फॉलो करायचं आपण आणि याच्याच पुढे चालायचं. पेंटिंग कक्षमध्ये आतमध्ये एंट्री आहे जाण्यासाठी. तर आता तुम्हाला पेंटिंग पाहायला मिळतील. चला. पाहू शकता इथे झू विल आहे, फूड कोर्ट. इथे भरपूर लोक म्हणजे रेस्टॉरंट आहे, कॅफेटेरिया आहे. खूप छान आहे इथे, म्हणजे खाण्याची सोय वगैरे सर्व आहे. इथं आर्विश बघा, आर्विश कंटाळा आहे पाय चालून. सारखा इथे कॅफेटेरिया आहे, अन्ना सुपरस्टार. इथे खाण्याची सर्वांना सोय आहे इथं. मुंबई ईट स्ट्रीट.
आम्ही सकाळी निघताना नाश्ता केला होता घरामध्ये, इडली चटणी वगैरे मी बनवलं होतं, व्यवस्थित आम्ही नाश्ता करून आलो करून. पण आत्ता लागली आहे भूक आणि झालं आहे लंचचं टायमिंग, तर थोडंफार लंच करून घेतो आणि नंतर मग फिरायला इझी पडेल ह्या सगळ्या गोष्टी. आणि आरुषला पण थोडी भूक लागलेली आहे, तर त्याला पण थोडंसं भरवते. आणि इडली बनवली होती मॉर्निंगला, इडली घेऊन आले आणि चटणी आहे सोबत. तर आम्ही लंचसाठी इकडे थांबलो आहोत आणि आरुष पण आहे, जी घरून इडली चटणी दिली ती पण आहे सोबत. आणि त्यासोबतच आम्ही राईस आणि एक व्हेज थाळी ऑर्डर केली आहे. आता तर ऑर्डर दिली आहे, थोड्याच वेळात येईल ऑर्डर. आणि आता बघू त्याच्यानंतरचा प्लॅन काय असेल. म्हणजे ते मला असं वाटतं एक तर राणीच्या बागेतच एंड होणार आहे की किंवा अजून कुठे बाहेर जायचं आहे ते मला माहिती नाही, अजून डिसाईड नाही केलेलं. जे असेल ते थोड्याच वेळात तुम्हाला क्लिअर करेल. आलेली आहे, फ्राईड राईस ऑर्डर केला होता, तुम्ही बघू शकता इकडे. आमचं जस्ट आमचं लंच झालेलं आहे आणि राईस पण छान होता, टेस्टी होता. प्लस आरुषनी बदाम मिल्क पण घेतलं होतं पिण्यासाठी, ते पण त्याचं पिऊन झालं आहे. आपण आहोत पक्ष्यांचे नंदनवनमध्ये आणि इथे तुम्हाला विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळतील. या व्यतिरिक्त अजून मोर असेल किंवा विविध प्रकारचे पक्षी तुम्हाला इकडे पाहायला मिळतील. आणि अजून पण काही गोष्टी आहेत, जसं कासव आहे, त्यानंतर अजून कांगारू आहे, बिबट्या आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. तर चला मग. तुम्ही इथे पाहू शकता, छान किती छान बनवलं आहे. आणि इथे तुम्ही दुसरा पाहू शकता, इथे दुसरा बसला आहे. चला आता पुढे बघू कोणता आहे. इथे पॅरेट्स आहेत. आपल्या मिठूला आणून सोडू का इथे? छान आहेत ना, पहाडी आहे, पहाडी बोलतात हे. अरे मिठू बघ, मिठू तीच जाते मिठूची. इथे पाहू शकता, इथे आफ्रिकन ग्रे पॅरेट आहे, राखाडी पोपट बोलतात त्याला. तुम्ही इथे पाहू शकता कसे बसले आहेत बघा इथे. त्याचा जो कलर आहे तो ग्रे आहे, त्यामुळे त्याला ग्रे पॅरोट असं नाव दिलेलं आहे. आणि खरंच त्याचा राखाडी कलर आहे त्याचा, बरोबर नाव आहे राखाडी पोपट. म्हणजे 23 मे हा जो दिवस आहे तो जागतिक कासव दिवस म्हणून ओळखला जातो. हे बऱ्याच लोकांना माहिती नसेल, मला पण इकडे आल्यानंतरच माहिती झालंय. तुम्ही ते बघू शकता, 23 मे जागतिक कासव दिवस. दरवर्षी 23 मे रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो, कासव दिवस. इकडे तुम्ही बघू शकता मगर. आपण सगळे पाहतो आहोत आता, ते सगळे पाणपक्षी आहेत. आणि इकडे बघू शकता तुम्ही, इकडे आरवेश जरा पण चालायला मागत नाहीये, त्यामुळे विशालने त्याला उचलून घेतलंय खांद्यावरती. नाटक आरवेशची
इथे अक्षरा आहे, विशाल. तर आता आम्ही ना फिरून फिरून खरंच थकलोय, पाय दुखायला लागलेत माझे. आणि आता झालंय फिरून आमचं, बाहेर एंट्री करू आता लगेचच. तर अक्षरा, तुला राणीचा बाग कसा वाटला? खूप छान वाटला ना. आणि आर्विशला तर खूप आवडलंय, खूप मस्ती केली आर्विशने. नंतर तो पण थकला, विशालने त्याला उचलून घेतलं. मग तर चला आता जरा वेळ इथे बसतो आणि पुढचा काय प्लॅन असेल ते थोड्याच वेळात तुमच्यासोबत शेअर करेल मी. तर मंडळी, आज तुम्हाला मुंबईमधील भायखळा येथे राणीचा बाग दाखवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. तुम्हाला विविध पशु, पक्षी, प्राणी हे सगळं मी दाखवलं आहे. तर हा आता म्हणजे आम्हाला जवळजवळ फिरण्यासाठी चार तास लागले पूर्ण बाग फिरायला. तर तुम्हाला जर इकडे म्हणजे फिरण्यासाठी यायचं असेल, पाहायला यायचं असेल तर तुम्ही 4-5 तासाचा वेळ हा नक्की काढून घ्या. हा व्हिडिओ मी इकडेच एंड करते आहे. तुम्हाला राणीचा बाग कसा वाटला मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.